नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। चला तर आजचा आपला अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, चामोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी कर्नाटक, सी जम्मू काश्मीर, डी उत्तराखंड। ऑप्शन डी उत्तराखंड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। चामोली हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे। प्रश्न दुसरा, सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? ऑप्शन ए नाथसागर, बी राणा प्रताप सागर, सी इंदिरा सागर, डी गोविंद सागर। ऑप्शन डी गोविंद सागर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव गोविंद सागर आहे। प्रश्न तिसरा, भगीरथी नदीवरील बहुचर्चित टिहरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए उत्तराखंड, बी छत्तीसगड, सी राजस्थान, डी महाराष्ट्र। ऑप्शन ए उत्तराखंड हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। बहुचर्चित टिहरी प्रकल्प उत्तराखंड राज्यात आहे। प्रश्न चौथा, भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन ए अरबी समुद्र, बी बंगालचा उपसागर, सी अंदमान समुद्र, डी सात बेक। ऑप्शन ए अरबी समुद्र हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग अरबी समुद्र या नावाने ओळखला जातो। प्रश्न पाचवा, भारतातील सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते? ऑप्शन ए ज्वारी, बी मका, सी भात, डी कापूस। ऑप्शन सी भात हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। भारतातील सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र भात या पिकाखाली येते। मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न सहावा, इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए हरियाणा, बी राजस्थान, सी कर्नाटक, डी आसाम। ऑप्शन बी राजस्थान हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। इंदिरा गांधी कालवा राजस्थान राज्यात आहे। प्रश्न सातवा, गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए प्राणहिता, बी वर्धा, सी पैनगंगा, डी वैनगंगा। ऑप्शन डी वैनगंगा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। गोसी खुर्द प्रकल्प वैनगंगा नदीवर आहे। प्रश्न आठवा, कुंदकुलम प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए जलविद्युत, बी अणुविद्युत, सी पवन ऊर्जा, डी सौर ऊर्जा। ऑप्शन बी अणुविद्युत हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। कुंदकुलम प्रकल्प अणुविद्युतशी संबंधित आहे। प्रश्न नववा, क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए सीमावाद सोडवणे, बी वातावरणातील बदल, सी हवाई उड्डाण, डी नद्यांचे पाणी वाटप। ऑप्शन बी वातावरणातील बदल हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। क्योटो प्रोटोकॉल हा वातावरणाशी बदल याच्याशी संबंधित आहे। मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा। यामुळे आपले कोणतेच नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळेल। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 10वा, ब्रह्मदेशाचा राजा थिबा हा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राहिला होता?
ऑप्शन ए सोलापूर, बी पुणे, सी रत्नागिरी, डी रायगड. ऑप्शन सी रत्नागिरी हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. ब्रह्मदेशाचा राजा थिबा हा महाराष्ट्रात रत्नागिरी या ठिकाणी राहिला होता. प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? ऑप्शन ए तापी, बी महानदी, सी गोदावरी, डी चंबळ. ऑप्शन ए तापी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी तापी नदी ही महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या तीनही राज्यातून वाहते. प्रश्न 12वा, नैसर्गिक वायू कोठे मिळतो? ऑप्शन ए फळांमध्ये, बी वातावरणात, सी भूगर्भात, डी जंगलात. ऑप्शन सी भूगर्भात हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नैसर्गिक वायू भूगर्भात मिळतो. प्रश्न 13वा, गंगा, यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते? ऑप्शन ए झाशी, बी मथुरा, सी अयोध्या, डी प्रयागराज. ऑप्शन डी प्रयागराज हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. गंगा, यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर प्रयागराज हे शहर वसलेले आहे. प्रश्न 14वा, दार्जिलिंग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी पश्चिम बंगाल, सी आसाम, डी राजस्थान. ऑप्शन बी पश्चिम बंगाल हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. दार्जिलिंग हे ठिकाण पश्चिम बंगाल राज्यात आहे. प्रश्न 15वा, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए गुजरात, बी मध्य प्रदेश, सी उत्तर प्रदेश, डी महाराष्ट्र. ऑप्शन बी मध्य प्रदेश हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यात आहे. मित्रांनो, आजचे प्रश्न कसे वाटलेत कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.